नमस्कार मंडळी, मी लीना पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत करत आहे. तर बघा, सकाळी सकाळी आता शंभू स्कूलला गेला होता. त्याला डब्याला पोळी आणि आपली जी मुगाची डाळ घालून शेपूची भाजी असते ती बनवली होती. त्याला डब्बा दिला होता. तो आता गेला होता. तर मग आज मला उपवास सोडायचा होता. तर म्हटले अजून त्याबरोबर थोडंसं काहीतरी बनव, कारण कोरडं कोरडं काल पण आता दिवसभर उपवास होता आणि रात्री तो चुरम्याचा लाडू खाऊनच सोडला होता. पण तो पण कोरडा असल्यामुळे तर म्हटले आता कढी बनवू. दही घरचंच होतं मी लावलेलं. तर मग इथं मस्त कढी अशी बनवून घेतली. आता मध्ये हिरव्या मिरच्या आणि लसूण आहे ना दळून त्याची फोडणी दिली होती. म्हणजे जास्त अशी मिरच्या आहे ना दाताखाली येती नाही आणि एवढं काय मिरच्या तिखट पण नव्हत्या, त्यामुळे मग दळूनच घेतल्या मिक्सरला. आणि आता मस्त अशी कढी झाली होती. आता थोडीशी कढी आंबट असेल, दही थोडं आंबट असेल तर यामध्ये थोडा गूळ टाकायचा, म्हणजे कढी ना जास्त आंबट लागत नाही. आणि आता या दह्यामध्ये मी थोडं बेसन पीठ देखील आता कढी बघा, मस्त अशी कढी झालेली होती. आता बाकी कामं काही आवरलेली होती. घरातली छोटी मोठी काही कामं आवरायची होती आणि जे पुढची गॅलरी आहे ती आता ग्रीन मॅट टाकली तिथं. तर तिथे आहे ना जो वरती मनी प्लॅन्टचा बांधला होता तो खाली तुटून गेला आहे. त्याची देखील आता व्यवस्थित कट करून तो देखील नीट करायचा होता. त्या अगोदर म्हटलं आता हा जो सोफा आहे तो व्यवस्थित करून घ्यावा, कारण एक असं आवरलं ना असं शंभू लगेच खराब करत असतो. 1 मिनिट काय त्याला व्यवस्थित ठेवत नाही. आता तो स्कूलला गेला होता तर तोपर्यंत म्हटले ते जर व्यवस्थित नसलं ना मग सारखं त्याकडे लक्ष गेल्यावर आपल्याला पण थोडंसं असं वाटतं काहीतरी राहिलं आहे त्यासारखं. तर मग घर जर स्वच्छ असलं तर आपलं देखील मन प्रसन्न होतं आणि आपल्याला देखील कामाला उत्साह येतो. आणि त्या घराकडे बघून घरात जर असं इथे तिथे पसारा पडेल असला ना आपल्याला देखील आळस येतो. मग कोणतंही कामास आपल्याला करावं वाटत नाही. त्यासाठी घर स्वच्छ असेल तर आपल्याला देखील मन प्रसन्न राहतं. आता घरातली कामं आवरली होती. तर म्हटले सोफ्याचे कवर वगैरे टाकून आणि व्यवस्थित झाडून वगैरे घेऊ म्हटले. तर मला कालची जी पूजा मांडलेली होती ती देखील आवरायची होती. आता मंदिरामध्ये पूजा केली ना तर ह्या मागच्या वेळेस मी मंदिरातच केली होती, पण ह्या वेळेस मंदिरात नाही केली, घरीच केली. कारण मंदिरात पूजा केली ना काय होतं, आपली पूजा मग दुसऱ्याने कोणी ती अशीच उचलली तर ते पुण्य त्याला पण भेटत नाही आणि आपल्याला पण भेटत नाही. त्यामुळे आता जी पूजा आहे ती विधिउक्त त्याला 3 वेळेस हातात पाणी घेऊन आपल्याला मंत्र बोलायचा असतो. त्याने आपल्याला ती पूजाचं जे फळ आहे ते भेटतं. त्यामुळं मागच्या वेळेस म्हटले, आता मागच्या वेळेस मंदिरात केली होती आणि मंदिरात करायची म्हटलं ना, कारण बाकी पण इतर बायका असतात आणि त्यामुळे आपल्याला व्यवस्थित अशी पूजा करता येत नाही, तिथं खूप घाई होऊन जाते. तर म्हटले आता ह्यावेळेस आपण घरीच करू. तर मस्त अशी आता काल पूजा तर घरी छान झालेली होती. आता हे सर्व मला आवरून घ्यायचं होतं. आता जो प्रसाद आहे म्हटले देवाजवळचा पण आणि गाईच्या नावाने एक ठेवलेला. तर म्हटले आज गावात गेलो तर गाईला तो प्रसाद जो आहे चुरम्याचा लाडू तो घालून देऊ. आता ताटामध्ये आता सर्व जे आहे सर्व सामान तर मी काढून घेत होती. आता वस्तू तर काढायला काही नाही वाटत आता, पण या वस्तू ज्या आहे ना त्या असं आहे घासल्यानंतर आहे ना लगेच या दिवसाच्या आहे ना लगेच जशान तशा होऊन जात्या. तर म्हटले आता पटापट आवरून घेऊ. नाही आता काय घासायचं नाही, कारण पुढच्या याला परत लागतील उपवासाला. आता फक्त म्हटले धुवूनच ठेवू साबणाने, म्हणजे त्याचा जो तेलकटपणा आहे तो जाईल फक्त आणि पुढच्या वेळेस परत घसून घेता येईल, कारण त्या अशा घासल्यानं अशा पुन्हा जशान तशा होऊन जात्या त्या. तर इथे मी आता पूजा वगैरे सर्व आवरून घेत होती. आता म्हटलं हे सर्व भरल्यानंतर देवपूजा तर झालेली होती, पण मग गणपती बाप्पा आणि शंकराची पिंड तिथं देवळात म्हणजे आपल्या देवघरात ठेवायची होती. त्या अगोदर म्हटलं आता हे पानं फुलं, आता हे जे पाणी वरतून जे पिंडीवर जी गळती लावली होती त्याचं म्हटलं आता ते इकडे तिकडे फेकल्यापेक्षा आणि इथं जवळ कुठे नदीला वगैरे, नदीत पण फेकल्या होती, नदी पण दूषित होती, कारण आपण हे सर्व असं त्यात टाकतो त्याचं काय त्यामध्ये व्यवस्थित म्हणजे विल्हेवाट होत नाही. त्यामुळे म्हटलं इकडे तिकडे फेकल्यापेक्षा
झाडांनाच आपण हे टाकून देऊ पाणी पण. आणि जे फुलं आहे त्यावर आता हे इथं मी आंब्याची जी कुंडी त्यामध्ये आंबा लावला आहे त्यामध्ये टाकून दिलं. आणि म्हटलं त्यामध्ये ना वरती थोडीशी अशी माती टाकून देऊ, म्हणजे ते आतमध्ये जे आहे पानं आणि फुलं ते सर्व सडून जातील आणि त्याचं झाडाला खत देखील होईल बाहेर इकडे तिकडे फेकल्यापेक्षा. तर मग आता ते मी आंब्याची कुंडी होती त्यामध्ये सर्व जे आहे पाणी वगैरे ते सर्व त्यात टाकून घेतलं. त्यानंतर आता हे जे दिवे ते होते म्हटलं आता हे देखील उचलून घेऊ. आणि पंचामृत बाकी होतं तर मग ते पंचामृत देखील मला झाडांनाच टाकायचं होतं. म्हटलं आता झाडांनाच टाकू. तर इथं मी अगोदर हे म्हटलं किचनमध्ये ठेवून येते आणि त्यानंतर पंचामृत जे आहे ते आता जो नागवेलीचा वेल होता ना त्याला टाकून देऊ म्हटलं ते पंचामृत. कारण एवढं काय लागलं नाही. आता छोटीशी पिंड आहे, मोठी जी असते देवळात त्याला जातं लागून. पण मग हे माझ्याकडनं थोडं जास्त पण झालं होतं. आता पुढच्या वेळेस थोडं कमीच घ्यावं लागेल कारण छोटं असल्यामुळे एवढं काय पंचामृत वगैरे लागत नाही. आता इथं मी नागवेलीचा जो वेल आहे त्याला ते टाकून दिलं. आता ग्रीन मॅट बसवली ना तर गॅलरीला एक वेगळाच लुक आला आहे. खूप छान वाटते गॅलरी. आणि शंभूला तर एवढी आवडते ना, तो सध्या तिथंच बसेल असतो होमवर्क करायला, खेळायला. त्याला खूप आवडते ते खाली एकदम नरम नरम लागतं ना. तर आता इथं मी गणपती बाप्पा, आता बाकीची देवपूजा तर आहोंनी सर्व आवरून घेतली होती. तर आता गणपती बाप्पा आणि जी शंकराची पिंड होती तीच मला व्यवस्थित स्वच्छ धुवून मंदिरात देवघरात ठेवून घ्यायची होती. तर गणपती बाप्पा ठेवून घेतले. आता म्हटलं ही जी पिंड आहे तर ही देऊन घेऊ आणि यावरच गळती लावून ठेवू. म्हटले आता ही गळती यावरच ठेवू कारण श्रावण महिना आहे, चांगलं असतं गळती. आणि असं पण पिंड कोणी कोणी बोलतं का अशी पिंड ठेवू नये, त्यावर गळती पाहिजेलच. म्हटले मग आता ठेवून घेऊ त्यावर. आता धुतलेलं होतं पिंडीला तर ते पाणी म्हटले बाजूला टाकू. ते एक डिशमध्ये ते पाणी मी काढून घेतलं देव धुयेलचं. आणि त्यामध्ये आता इथं याच डिशमध्ये खाली थोडेसे 2-3 तांदळाचे दाणे टाकायचे आणि त्यावर पिंड जी आहे ती ठेवून देते मस्त. तिला आता वरतून गळती देखील लावून घेते. त्यानंतर पिंडीची पूजा वगैरे करून घेऊ, भस्म वगैरे लावून घेते. त्यानंतर आता ही जी गळती ना ही खूप छान आहे, मस्त आहे. कारण त्यामध्ये थोडंसं टाकलं ना तर भरपूर वेळ चालते ती. आपल्याला जेव्हा दिसलं कमी पाणी तेव्हा ते थोडं थोडं टाकत असलं ना भारी होतं. तर चला आता देवपूजा वगैरे सर्व आवरली होती. आता म्हटले उपवास देखील सोडून घेऊ. तर रात्री तर काल असं वाटत होतं केव्हा दिवस उगेल आणि केव्हा जेवल असं झालं होतं. कारण दिवसभर काहीच नसल्यामुळे भूक लागून गेली होती. फक्त पाण्यावरच म्हटल्यावर फक्त पाणी प्यायचं. तर संध्याकाळी तो चुरम्याचा थोडासा लाडू खाला पण तो पण गोड असल्यामुळे मग एवढं काय असं म्हणजे पोट भरलं नव्हतं. आणि असं वाटत होतं सकाळ कधी होईल, कधी स्वयंपाक करायला आणि कधी भाजी भाकर खायला असं झालं होतं. आणि सकाळी बघा आता काम उठले तर सकाळी कामांच्या नादामध्ये मला जेवायला 12 वाजून गेले. म्हणजे 12 कधी वाजले ते पण समजलं नाही आणि असं वाटलं पण नाही का उपवास सोडायचा आहे, भूक लागली आहे असं. म्हणजे कामाच्या याच्यामध्ये कामाच्या व्यातात एवढं माणूस गुंग होऊन जातं का आपल्याला. आणि रिकामं असल्यावर भूक लागते. मग असं वाटतं कधी जेवण करेल, भूक लागली. तर आता शंभूच्या डब्याला शेपूची भाजी बनवली होती आणि त्यानंतर मग आमच्यासाठी कढी ते बनवली होती. तर मग आता इथं जेवायला बसली होती मी आणि आहो देखील होते. ते देखील जेवायला बसणार होते. त्यांच्यासाठी देखील ताट वाढलं आणि आता पुढे टी व्ही चालू होती. आता पुढं टी व्ही बघत बघत म्हटले जेवण करू आणि बाकीचे काही कामं आहे ते आवरायची होती मला इथं. तर चला या जेवायला तुम्ही पण. आता इथं काही नागवेलीच्या देखील कटिंग होत्या. त्या कट करून मला दुसरीकडे लावून घ्यायच्या होत्या कारण वरती जी दोरी बांधली होती ती निघून गेली. आणि मनी प्लॅन्टचं देखील ते वेल सर्व खाली पडून गेला. त्यामुळे मनी प्लॅन्ट देखील दुसरीकडे शिफ्ट केला आणि जे पुढे ग्रिल आहे त्या ग्रिलवर तो व्यवस्थित असा लावून दिला. हे बघा इकडे अशा पद्धतीनं असा हा मनी प्लॅन्ट इकडे लावून दिला. कारण वरती पण तो आहे ना खाली असं म्हणजे जास्त जड झालं होतं त्यामुळे ते खाली खाली यायचं. तर तो
जो वरती हे बांधलं होतं खिळा तोच खाली पडून गेला. त्यामुळे म्हटले जाऊ दे आता इकडेच याला शिफ्ट करून देऊ. तर मस्त ग्रिलला असा तो लावून दिला आणि त्यानंतर ही नागवेलीचा देखील त्यालाच बांधलेला होता. त्यामुळे तो देखील कट करून आणि त्याच्यामध्ये खाली असे छोटे-छोटे कटिंग त्याच कुंडीत काही लावले, काही बाकीच्या याच्यामध्ये पण लावून घेतले. आता या नागवेलीच्या वेलावर आहे ना, असे बारीक म्हणजे झाडांवर माहीत नाही का बरं, पण असे काळे-काळे असे स्पॉट येत आहे. आता जे कुबेरचा पौधा आहे ना, तो फुटतो पण आहे, म्हणजे त्याला बारीक-बारीक डीर येत आहे. पण असे ब्लॅक-ब्लॅक जे आहे ना, ते स्पॉट त्यावर दिसत आहे. का बरं माहीत नाही. हे बघा इथं. तर झाडांना थोडं-थोडं पाणी देऊन घेतलं, कारण पाऊस येतो पण पुढे गॅलरीमध्ये काही पाऊस लागत नाही. त्यामुळे झाडांची जी माती आहे ती देखील कोरडी झाली होती. त्यामुळे झाडांना इथं थोडं-थोडं पाणी देऊन घेतलं आणि ह्या ज्या कटिंग्स आहे नागवेलीच्या त्या लावून घेतल्या त्यामध्ये. आता इकडं दुसऱ्या जे झाड आहे, इकडं 2 आंब्याचे आणि कडीपत्त्याचे एक झाड आहे. तर इकडे देखील थोडं-थोडं पाणी देऊन घेतलं. इकडे देखील असे ब्लॅक जे स्पॉट आहे ते येत आहे आंब्यांच्या पानांवर. माहीत नाही काय आहे ते. आता ग्रीन मॅट जे टाकली ना मस्त वाटतंय, म्हणजे पुढे गॅलरीत खूप छान वाटतंय. वेगळाच लुक आलाय गॅलरीला, भारी वाटतंय. त्यानंतर दुपारी एक पार्सल आले होतं फ्लिपकार्टवरून. एक ड्रेस मागितला होता, सेल चालू होतं, सेलमधून. तो इथं मी ओपनिंग करून बघत होती कसा आलाय असं. तर शंभू देखील स्कूलवरून आला होता. त्याचे आज एक्झाम होती, तर तो देखील स्कूलवरून आला आहे. सध्या तो लवकरच येतो आहे, कारण लवकर स्कूल जे आहे सुट्टी होती स्कूलला, तर त्यामुळे. तर हे बघा, कापड खूप छान आहे, कॉटनचं आहे, मस्त आहे कापड. पण मला असं वाटलं धुतल्यानंतर थोडा अजून अक्सेल, त्यामुळे बघायला मी रिटर्न करून देईल, कारण थोडासा मला तो शॉर्ट पण वाटत होता. म्हणजे कारण धुतल्यानंतर परत अक्सेल असं वाटत होतं. कॉटन आहे ना, नाही तर कापड खूप छान होतं, चांगलं होतं आणि सेलमध्ये आहे ना चांगले भेटतं फ्लिपकार्टवर. तर इथं आता याला जेवायला दिलं होतं. तर याचं बघा, आम्हाला स्कूलमधून आल्यानंतर थोडं तरी टी व्ही बघावं लागते, नाही तर आम्हाला जेवण जात नाही, असं त्याचं झालं आहे. त्यानंतर आता हे मालकीज बिस्किट आहे ना, आम्हाला अगोदर माहीत नव्हते. तर मम्मीने एकदा शंभूला आणले, बड्डेच्या वेळेस तिने आणले होते. आता दुसरं काही नाही, पण मग शंभूलाच आणले होते. तर म्हटले आता इथं खाऊन बघू कसं लागतं आहे. तर इथं मी एक फोडून खाऊन बघत होती, खूप छान लागत आहे, मस्त लागत आहे. तर त्याला आणले होते, मागं ट्राय करून बघितलं, मम्मीने आणले होते त्याला, तर बघितले. आता मग आम्ही तसंच जे पाकिट आहे ते घेऊन आलो होतो. त्यानंतर सायंकाळच्या वेळेस 4 वाजता पाणी आलं होतं. तर आमच्याकडे पाणी ना लवकर येत नाही, कारण पाईपलाईन वगैरे फुटते, काही न काही चालूच असतं. त्यामुळे आता पाणी आलं होतं. मग मी इथं सर्व भांडे जे आहे ते धुवून व्यवस्थित स्वच्छ करून घेत होते. आता स्टीलचे जे भांडे आहेत त्याला स्वच्छ करायला काय एवढा वेळ लागत नाही, पण आता तांब्याचा जो हंडा आणि एक घागर आहे ना त्याला खूप वेळ लागतो. आणि ते जर साफ थोडे दिवसातून साफ करत असलं ना तरच बरं राहतं, नाहीतर मग जास्त खराब होऊ दिलं ना तर मग खूपच काळ होऊन जातं ना आपल्याला, मग ते घासायला पण खूप जीवावर येऊन जातं. मग मी अगोदर काय करते, जर जास्ती खराब होईल असेल, जास्ती मी खराब होऊच देत नाही, कारण थोडं झालं ना धुवतच राहते. जेव्हा पाणी आलं तेव्हा सर्व जे भांडे आहे ते क्लीन करत राहते. आणि जास्त काळेचं होईल असले, लिंबू आणि आपलं जे मीठ असतं ना ते मीठ घ्यायचं, त्याने अगोदर घासून घ्यायचं आणि मग नंतर आपली जी पितांबरी तिने घासायचं, म्हणजे पटकन निघून जातं. आणि हे जे भांडे आहे ना, आता पावसाळा आहे त्यामुळे पावसाळ्यात आहे ना कसे पण घासायचे लगेच खराब होऊन जात्या. पण मग थोडं घसत असलं ना 8-15 दिवसातून एवढे खराब नाही होते, मग ते जास्तीच खराब होऊ द्यायचे आणि मग नंतर ते निघती पण नाही. तरी इथं आता पाणी मी भरून घेत होती, वरती लावेल होतं, खाली देखील टाकी एक तिच्यामध्ये देखील लावायचं होतं, त्यामुळे म्हटले पटापट भरून घेऊ. तर पाणी वगैरे भरणं झालं आणि तर शंभू क्लासवरून आला होता, तर त्याचं इथं होमवर्क घ्यायचं काम चालू होतं. तर सध्या त्याला कुठंच नाही, पुढेच गॅलरीतच बसायचं असतं, कारण ती मॅट टाकली ना तेव्हापासून त्याला तिथंच बसायला आवडतं आहे. ती इथं म्हटलं आता होमवर्क करून घे. आता मी थोडा वेळ त्याला घेऊन बसली होती होमवर्क करायला.
क्लासवरून देखील आला होता आणि क्लासचाच होमवर्क होता. आता स्कूलला तर एक्झाम चालू आहे, त्यामुळे स्कूलला काही एक्झामचे म्हणजे काय घरी होमवर्क वगैरे काही राहत नाही. फक्त आपल्याला जे एक्झाम चालू आहे त्याचंच त्याला काही रिव्हिजन वगैरे घ्यावं लागते. क्लासला जातो त्यामुळे क्लासचा होमवर्क राहतो, तो करून घ्यायचा असतो त्याच्याकडून. इथं थोडा वेळ त्याला बसवलं होतं. आता त्यांना पण होमवर्क आहे बघा, किती बडबड चालू राहतं थोडा वेळ, पण मी इतकी बडबड करत असतो ना, त्याच्यात नंतर थोडा होमवर्क घेतला. त्यानंतर आहे मला ही जी साडी ही प्रेस करायची होती, कारण ही मला रक्षाबंधनला घालायची होती. आणि आता ही मम्मीची साडी आहे. भावाच्या लग्नात तिने घातली होती. तिने एकदाच घातली. त्याच्यावरचं ब्लाऊज वगैरे काही शिवलेलं पण नव्हतं तिनं, कारण तिला अशा साड्या आवडतीच नाही. मग तिने मलाच दिलेली होती. आता ब्लाऊज मी त्यावर माझ्या मापाचं शिवलेलं होतं, पण मग तिने थोड्या वेळ पुरती घातली होती आणि त्यानंतर काढून टाकली. तर मग मी तिला शॅम्पूतून धुवून वगैरे काढलं होतं. म्हटलं आता प्रेस करून घेऊ, कारण त्यावरचं ब्लाऊज वगैरे स्टिच झालं होतं. मग मला घालायची होती रक्षाबंधनला, तर म्हटलं आता वेळ आहे प्रेस करून घेऊ. आता ही जी इस्त्री ना, ती अगोदरची होती ना, ती साड्या म्हणजे तिला जर प्रेस वगैरे करायला गेलं ना, तर लगेचच चिपकून जायचं. पण यामध्ये तसं नाही आहे, म्हणजे पाणी टाकावं लागतं, त्यामुळे कपडा ती पकडत नाही. म्हणजे कपड्यानुसारच ती जी हीट आहे ते जसा कपडा असला त्यानुसार ती म्हणजे हीट देत असते. तर इस्त्री पटकन होती आणि जास्त चिटकत वगैरे पण नाही. तर आता त्या दिवशी पण एवढे कपडे केले होते, म्हणजे पटकन घड्या मोडतात, पण मग जास्त कपडे असले ना, खाली बघून बघून मला त्या दिवशी तर अक्षरशः एवढी मान दुखायला लागून गेली होती ना. तर चला, आजच्यापुरतं एवढंच. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा.